नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मॅथ्स ट्रिक मराठी या चॅनलवर. इथे मी रोज मॅथ्स आणि रिझनिंगचे सोपे ट्रिक्स आणि एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओ घेऊन येतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची. आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे. त्या सिरीजमध्ये आपण संयुक्त पूर्व परीक्षा 2024, 2023, 2022 यांचे प्रश्नपत्रिका एक्सप्लेन करणार आहोत आणि सोबत मेन्स एक्झाम पेपरचे पण. त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे क्वेश्चन राहणार, स्पष्टीकरण करणार आणि रिव्हिजन सोबत कन्सेप्ट पण येणार. हा प्रश्न काय म्हणतो की 6 मजूर 4 दिवसात 9,600 विटा बनवतात. तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवेल? हा प्रश्न आहे. तर यासाठी पद्धत 1 आणि पद्धत 2 उत्तर एकच येणार आहे दोन्ही पद्धतीने. पण महाराष्ट्रामधले सर्व शिक्षक या पद्धतीने उत्तर करतात कारण की डायरेक्ट फॉर्म्युलानुसार उत्तर निघते. पण मला इथे या पद्धतीने सोपं वाटलं. चला तर बघू आपण. एका मजुराचा एका दिवसाचा कामाचा भाग करू पहिले आपण. तर 6 मजूर दिलेले आहे आणि 4 दिवस. तर इथे 24 मजूर दिवसाचा बनवेल 9,600 विटा. 6 गुणिले 4 24. 24 मजूर दिवस बनवते किती? 9,600 विटा. तर आपण एका दिवसाचं काढू. तर 1 मजूर 1 दिवस किती विटा बनवेल? तर 9,600 भागेला 24. तर इथे 400 विटा. तर एका दिवसाला 1 मजूर 400 विटा बनवतो. नंतर 18 मजूर 2 दिवसात किती बनवतात? तर 18 मजूर 2 दिवसात तर होते 36 मजूर दिवस. एकूण विटा काढण्यासाठी 36 मजूर दिवस गुणिले 400 विटा करू. एका दिवसाला आहे तर. तर येते 14,400 विटा. दोघांचा गुणाकार केला तर 14,400 विटा येते. तर आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. आता आपण पद्धत 2 ने पाहू. हा फॉर्म्युला आहे त्यासाठी. माणसं गुणिले दिवस अपॉन वर्क. किती काम केलं? इक्वल टू तेच माणसं गुणिले दिवस अपॉन वर्क. पहिल्या कंडिशनमध्ये म्हटलं आहे की 6 मजूर 4 दिवसात 9,600 विटा बनवतो. तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवेल? किती वर्क होईल? हे आपल्याला प्रश्नामध्ये आपण जसं ठेवलं. आता आपण याला सॉल्व्ह करू. तर हा भागाकारमध्ये आहे, तिकडे गुणाकारमध्ये जाणार. तिथं डब्ल्यू गुणाकारमध्ये केला. 9,600 इथं भागाकारमध्ये आहे, तिकडे गुणाकारमध्ये जाणार. इथं 9,600 गुणाकारमध्ये आलेला आहे. डब्ल्यू आपण इकडेच ठेवू. इकडे गुणाकारमध्ये तिकडे भागाकारमध्ये जाणार. तिकडे भागाकारमध्ये लिहिलं आपण. आता आपण भाग देऊ. 3 सख 18, 3 8 24. याला 2चा भाग देऊ. आता याला 2चा भाग देऊ. बे एक बे, बे दोन्ही 4. तर वरतं उरलं आपलं 3 गुणाकार 9,600 आणि भागाकारमध्ये 2. तर 3 गुण्याला 9,600 त्याला जेव्हा आपण डिव्हाईड 2 ने करू तर आपलं उत्तर येते 14,400. जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. चला आता बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न काय म्हणतो की 18 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद असलेली जागा, 18 मीटर लांब अशी आणि 12 मीटर रुंद असा हॉल आहे. तो एक प्रकारचा हॉल पकडू आपण. 18 आणि हे 12. तर यामध्ये 30 सेमी असलेली बाजू, 30 सेमी असलेली बाजू असलेली चौरसाकृती किती फरशा लागतील हा प्रश्न विचारलेला आहे. तर हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी जागेचा आधी पहिले क्षेत्रफळ काढू. तर लांबी गुणिले रुंदी. तर लांबी आहे 18, रुंद आहे 12. 18 गुणिले 12 करू तर इथे 216 चौरस मीटर. एका फरशीचे क्षेत्रफळ काढू. फरशीचा आकार 30 सेमी दिलेला आहे. तर 30 सेमी गुणिले 30 सेमी हे झालं त्याचा आकार. इथे मीटरमध्ये दिलेलं आहे तर आपल्याला सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर ते करण्यासाठी 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर होते. तर 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. तर आपल्याला 30 सेंटीमीटरला 100 सेंटीमीटरना भाग द्यावा लागेल. तर आपल्याला 0.3 मीटर मिळते. तर 30 सेंटीमीटरला आपण 0.3 मीटर असं लिहू शकतो. एका फरशीचे क्षेत्रफळ 0.3 गुणाकार 0.3 मीटरमध्ये इक्वल टू 0.09 चौरस मीटर. या दोघांचा गुणाकार केला तर असेल. एकूण फरशांची संख्या तर 216 जे चौरस मीटर आलेलं आहे त्याला आपण भाग देऊ 0.09 चौरस मीटरने फरशीच्या क्षेत्रफळाने. तर ह्या दोघांचा येणे जेव्हा याला भाग देऊ तर आपलं उत्तर येते 2,400 फरशा. जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. तर आता बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी इथे हा फॉर्म्युला लागणार होता. a² - b² इक्वल टू a - b
ब्रॅकेट ए प्लस बी. तर ए म्हणजे 3.49 आणि बी म्हणजे 0.59 जर आपण असं ठेवलं तर या ठिकाणी ए, इथे बी, इथे ए, इथे बी, ए बी आपण त्याला मानलं तर, सपोज केलं तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए मायनस बी प्लस ए प्लस बी, जे आपण पाहिलं आपल्या फॉर्म्युलामध्ये, ते आपण इथे पुट केलं आणि खाली ए मायनस बी जसा तसा, हे ए मायनस बी हा ए मायनस बी कॅन्सल होतो, उरते फक्त ए प्लस बी. आणि आपण ए म्हणजे मानलं होतं 3.49 आणि बी मानलं होतं 0.51. ह्या दोघांचा जेव्हा आपण बेरीज करू तर उत्तर येते 4. हे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. चला बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न काय म्हणतो की 3, 6, 11, 18 तर या ठिकाणी काय येणार ते आपल्याला काढायचं होतं. तर 3 आणि 6 मध्ये 3चा फरक आहे, 6 आणि 11 मध्ये 5चा फरक आहे, 11 आणि 18 मध्ये 7चा फरक आहे. तर 3 1 सोडून 5, 5 1 सोडून 7, 7 1 सोडून 9 अशी कोणची संख्या आहे ज्या दोघांचा फरक 9 येतो? तर ती आहे 27. 27 आणि 18 यांचा फरक 9 येतो. तर आपलं उत्तर येणार 27. चला तर बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न काय म्हणतो की अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडे शाळेकडे 4 किमी चालत गेला. डायरेक्ट उत्तर बनवू आपण. अमर इथं आहे, पश्चिमेकडे म्हणजे इकडे. तर अमर पश्चिमेकडे इकडे 4 किलोमीटर चालत गेला. नंतर तिथून तो 2 किलोमीटर उत्तरेकडे गेला. उत्तरावरता आहे, 2 किलोमीटर उत्तरेकडे इकडे गेला. असं बँकेत गेला व बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किमी अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. पूर्वेकडे गेला. तर पूर्व आपल्या इकडे आहे, 4 किलोमीटर गेला. तो इथं पोहोचला आहे तो. तर त्याचे घर यामधील अंतर किती? हे घर आणि हे यामधील अंतर आहे 2 किलोमीटरचं, कारण की हे लाईन हे 4 सारखं येत आहे. तर हे 2 किलोमीटर, हे 2 किलोमीटर होणार. तर आपलं उत्तर येतं 2 किलोमीटर. चला तर बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न काय म्हणतो की विधान 1 सर्व मोगरा शेवंती आहे. इथं मोगरा काढला दिसत असेल तुम्हाला, ते शेवंतीमध्ये काढलं. म्हणजे सर्व मोगरा दिसत असेल ह्या कलरमध्ये, शेवंतीमध्ये आहे. नंतर सर्व शेवंती फुल्यामध्ये आहे. आपली अशी डायग्राम बनेल विधानवरून. निष्कर्ष सर्व फुले मोगरा आहेत. सर्व फुले मोगरामध्ये दिसत आहे का? इथं फुले दिसत आहे का? नाही दिसत आहे, म्हणजे अचूक. सर्व फुले शेवंती आहे. सर्व फुले शेवंतीमध्ये दिसत आहे का? इथे असं फुले म्हणून दिसत आहे का? नाही दिसत आहे, दोन्ही चूक. निष्कर्ष अ आणि ब दोन्ही चुकीचे आहे. चला तर बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न काय म्हणतो की ब्रेक थ्रू ला असं लिहिलेलं आहे. तर ह्याच लॉजिकने आपण या शब्दाला डिस्ट्रीब्युशनला काय लिहू ते आपल्याला विचारलेलं आहे. तर ब्रेक थ्रूला आपण जर 2 ने डिवाइड केलं, 2 अंक, 2 लेटर्सला डिवाइड केलं आणि त्याला नंबर दिले आपण 1 2 3 4 5 6. त्याला जर आपण अशा पद्धतीने आपल्याला दिसते ते की हे 2 इथे लिहिलं त्यांनी, नंतर 5 लिहिलेलं आहे, नंतर 4 लिहिलेलं आहे, तसंच 1 लिहिलेलं आहे पहिली जोडी, नंतर 6वी जोडी, नंतर 3री जोडी असं लिहिलेलं आहे. तर त्याचा कोड होतो 2 5 4 1 6 3. त्याच पद्धतीमध्ये आपण डिस्ट्रीब्युशनला लिहिलं, त्याला 2 ने डिवाइड केलं, नंतर त्याला या आकड्यामध्ये इथं आपण लिहिलं, जसं 2 5 4 1 6 3च्या जागी जसं तसं लिहिलं, जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. चला तर बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न बोडोमॉस या नियमवर सॉल्व्ह होतो. तर बोडोमॉसनुसार आधी आपण डिवाइड हे सॉल्व्ह करत असतो. 5 1 5 5 2 10 2 येते. नंतर आपण गुणाकार सॉल्व्ह करत असतो. 5 45 ते 2. 45 आणि 5 50 होते. 50 वजा 2 केलं तर 48 येते, जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. चला तर बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न काय म्हणतो की समीरने एकूण 360 ला काही सफरचंद खरेदी केली. जर त्याला प्रत्येकी सफरचंदावर 3 रुपये सूट मिळाली तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केली? हे प्रश्न आहे. प्रश्नातून आपल्याला काय समजते
की समीरने 360 रुपयामध्ये काही सफरचंद खरेदी केली आहे. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपये सूट मिळाली असती, तर 25% जास्त सफरचंद तो घेऊ शकला असता. तर किती सफरचंद त्याने घेतले हे शोधायचं आहे. तर आपण स्टेपनुसार उत्तर काढू. पहिली स्टेप, समीरने n सफरचंद घेतले. आपण सपोज n घेऊ. सफरचंद घेतले. तर प्रत्येक सफरचंदाची किंमत काढण्यासाठी 360 भागेला n, त्यावरून आपल्याला एक सफरचंदाची किंमत मिळते. पण सूट मिळाल्यावर प्रत्येक सफरचंदाची किंमत किती होणार? तर 360 भागेकार n वजा 3 रुपयाची सूट म्हटली म्हणून. तर हे झाली प्रत्येक एक सफरचंदाची किंमत. नंतर सूटमुळे सफरचंदाची संख्या 25% वाढते. तर ती होते 1.25 n. हे कसं आलं? तर 25% म्हणजे 25/100 आणि वाढते म्हटलं आहे तर बेरीज 1 येते. 1 प्लस आणि वजा घट्टे म्हटलं असतं तर आपण 1 वजा 25/100 केलं असतं. तर वाढते तर 1 बेरीज 25/100. तर 100 एक 100, 100 प्लस 25 125 अपॉन 100. 100ने जेव्हा आपण भाग देतो तर 2 घरानंतर इथे वरते पॉईंट जाणार, 1.25 होणार. तेच आपण इथे लिहिलेलं आहे. नंतर आपलं समीकरण बनते. तर मिळणारी संख्या किती मिळणार आहे? ते 1.25 n. या इथं काढलं आहे. गुणाकार एका सफरचंदाची किंमत जी आपण इथं काढलेली आहे 360 भागाकार n वजा 3 इक्वल टू एकूण संख्या 360. 125 n गुणाकार 360 भागाकार n वजा 3 इक्वल टू 360. बस याला सॉल्व करायचं आहे. तर n ने आपण आत गुणाकारमध्ये पाठवू n. तर आधी n इथे जेव्हा गुणाकारमध्ये जाणार तेव्हा इथं अपॉनमध्ये n आहे आणि गुणाकारमध्ये n आहे. तर हा n कॅन्सल होतो. तो उरते 360. इथे गुणाकारमध्ये गेल्यानंतर तर 3n होऊन जाते. आता 125 आत पाठवू गुणाकारमध्ये. 125 गुणाकार 360 450 होते आणि 125 गुणाकार 3n ते होते 3.75 n इक्वल टू 360. आता 450 360 इकडे बेरीजमध्ये आहे. इक्वल टूच्या इकडे जाताना ते वजाबाकीमध्ये जाणार. तर 450 वजा 360 इक्वल टू 375.n. या दोघांचं जेव्हा आपण वजाबाकी करू तो उत्तर येणार 90 इक्वल टू 3.75 n. n इथंच ठेवू आपण n आणि 375 इथं गुणाकारमध्ये आहे ते तिकडे जाताना भागाकारमध्ये जाणार. तर n इक्वल टू 90 भागाकार 3.75. 3.75 ने जेव्हा 90 ला आपण भाग देतो तो उत्तर येते 24. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. 150 व 500 यांच्या दरम्यान अशा किती संख्या आहे ज्या संख्याला 11 ने भाग जातो? हा प्रश्न विचारलेला आहे. तर पहिली व शेवटची संख्या शोधू आपण पहिले. तर 150 आणि 500 यांच्या दरम्यान 11 ने भाग जाणाऱ्या संख्यांचा पहिला किमान सदस्य, पहिली संख्या. तर 150 ला 11 ने भाग जातो का? तर जेव्हा आपण 150 ला 11 ने भाग देतो तो ॲन्सर येते 13.63. आता आपण पूर्ण संख्या घेऊ. 13.63 हे पॉईंट 5 नंतर आहे म्हणून आपण 14 घेऊ शकतो. आपण 14 घेतले. 11 गुणिले 14 ते येते 154. हे पहिलं पूर्ण गुणज आहे. पहिली संख्या 154 आलेली आहे जिने 11 ने भाग जातो. नंतर आता शेवटची संख्या काढू. तर 500 ला 11 ने भाग जातो का? तर 500 भागाकार 11 शेवटची संख्या. पहिले आपण 150 ला भाग दिला तर 500 ला भाग देऊ. तर ते येते 45.45. आता पॉईंट 4 पॉईंट 5च्या आधी आहे म्हणून आपण 45 घेऊ. आता 11 गुणिले 45 ते येते 495. ते हे झालं शेवटचं पूर्ण गुणज. तर आपल्याला संख्याची एकूण संख्या, पहिली संख्या मिळाली 154, शेवटची संख्या मिळाली 495. तर प्रत्येक पुढची संख्या 11 ने वाढते भाग जातो म्हणून. तर याच्यासाठी एक सूत्र आहे एकूण संख्याचं सूत्र काढण्यासाठी. आता 11 ने भाग जाते हे विचारलं आहे म्हणून आपण खाली 11 घेतलेला आहे. इथे वरचं शेवटची संख्या वजा सुरुवातीची संख्या. शेवटची संख्या आहे 495 व सुरुवातीची संख्या 154. या दोघांचे आपण वजाबाकी अपॉन 11 बेरजेमध्ये 1 हा सूत्रच आहे. जेव्हा दोघांची वजाबाकी करतो तो उत्तर येते 341 भागाकारमध्ये 11 बेरीज 1
11ने जेव्हा 341ला भाग देतो तेव्हा उत्तर येते 31. बेरीज 1 32 होते. जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. तर आता बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न काय म्हणतो की जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 असेल, तर त्या कुटुंबाचे घरभाडे, किराणा माल, प्रवास एकूण किती खर्च केला ते खालील वर्तुळाकृतीने अवलोकन करून सांगा. तर काय म्हटलंय घरभाडे म्हटलेलं आहे, किराणा माल आणि प्रवास. तर 110, 70 आणि 90. या पूर्ण वर्तुळाची एकूण कोन असतो 360. तर मिळून खर्चावर एकूण कोन घरभाडे, किराणा आणि प्रवास या तिघांची जेव्हा बेरीज करू तर 270 येते. खर्चाचा भाग शोधा. तर वर्तुळातील खर्चाचा टक्का 270 अपॉन 360 गुणाकार किती म्हटलंय त्यांनी 40,000 जे आपण इथं मांडणी केली आहे. आणि जेव्हा आपण याला सॉल्व करतो तेव्हा उत्तर येते 30,000 जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. 9 तिरिक 27, 9 चोक 36, हा 4 आणि हा 4 कॅन्सल. तो इथं उरते 4 शून्य आणि हा 3 जे आपलं उत्तर बरोबर आहे 30,000 येते. तर आता बघू पुढचा प्रश्न. प्रश्न काय म्हणतो की ए ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली. ए ने ब ला 10% नफ्याने विकली. आता ब ने तीच वस्तू अ ला 10% तोट्याने विकली. तर व्यवहारामध्ये काय होईल? उत्तर काढू. सपोज आपण मूळ किंमत धरू 100 रुपये. तर अ ने ब ला 10% नफ्याने विकली. तर 100 वर 10% नफा म्हणजे ते होणार पूर्ण 110 रुपयाची वस्तू. दुसऱ्या व्यवहारामध्ये ब ने परत विकले. तर म्हणजे विक्री किंमत 110 वर 10% तोटा झाला. तर विक्री किंमत 110 वजा 10% ऑफ 110. तर ते येते 11. तर 110 वजा 11 99. तर इथे अ ला 1% नफा झालेला आहे. या व्यवहारामध्ये अ ला पहिल्यांदा 10% नफा झाला, दुसऱ्यांदा 1% नफा झाला, म्हणजे अ ला 11% नफा झालेला आहे. जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. अ ला 11% नफा झाला. चला तर बघू पुढचा प्रश्न. प्रश्न काय म्हणतो की ताशी 80 किमी वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी प्लॅटफॉर्मवर 72 सेकंदाने ओलांडते. तर प्लॅटफॉर्मची लांबी शोधायची आहे. तर प्लॅटफॉर्मची लांबी शोधण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे की डी इक्वल टू टी व्ही. तर आपल्याला इथं दोन डिस्टन्स दिसत आहे. 700 मीटर लांबीची एक आगगाडी आणि प्लॅटफॉर्मची लांबी. तर आपल्याला 700 मीटर लांबीची गाडी माहीत आहे म्हणून एक्स इक्वल टू 700 आणि फाय जसा तसा, कारण की वाय आपल्याला प्लॅटफॉर्मची लांबी काढायची आहे. नंतर टाइम दिलेला आहे 72 सेकंद. तर आपण टाइमच्या ठिकाणी 72 सेकंद ठेवलं. नंतर व्ही म्हणजे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी किती दिली? 80 किलोमीटर वेगाने, 80 किलोमीटर पर हवर वेगाने दिलेला आहे. तर ती व्हेलॉसिटी इक्वल टू 80 किलोमीटर. ॲन्सर काढायचा आपल्याला मीटरमध्ये. तर किलोमीटरला आपण जेव्हा मीटरमध्ये कन्व्हर्ट करतो तेव्हा आपल्याला 5/18 ने गुणाकार करावा लागतो. तर आता आपण इथं भाग देऊ. 18 एक 18, 18 चोक 72, 4 पंच 20 जिथे दिसत आहे 80 जसच्या तसे, बाकी जसच्या तसं. इथं बेरीज आहे. नंतर वाय आपण तसाच ठेवला आणि 700 तिकडे बेरजेमध्ये आहे तिकडे वजाबाकीमध्ये जाणार. 1600 हे दोघांची गुणाकार आहे. 80 गुणिले 20 1600. 1600 तसे तसे. 700 इथे बेरजेमध्ये आहे तिकडे जाताना वजाबाकी होणार. तर 1600 वजा 700 दोघांचं जेव्हा वजाबाकी होणार तेव्हा उत्तर येणार 900 जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. तर आता बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न काय म्हणतो की भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु त्याने 10 दिवसच काम केलेलं आहे. तर उर्वरित काम नीरज 35 दिवसात पूर्ण केले. तर नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल हा प्रश्न आहे आपल्याला. तर आपण एकूण काम म्हणजे पूर्ण काम हे 1 गृहीत धरू. भूषण 1 दिवसाचा कामाचा भाग 1/80 करतो तो. नंतर 10 दिवसात भूषणने पूर्ण काम किती केले? तर 10 दिवस गुणाकार 1 दिवस. 1 दिवसाचं किती काढलं होतं आपण? 1/80. जेव्हा आपण याला सॉल्व्ह करतो तेव्हा उत्तर येते 1/8.
उर्वरित काम आपण पूर्ण काम पकडलो तर 1. 1 वजा 1/8 उत्तर येते 7/8. आता उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले. म्हणजे 35 दिवसात नीरजने 7/8 काम केले पूर्ण. नीरजचा 1 दिवसाचा कामाचा भाग 7/8 भागाकार 35. हे उरलेलं काम आहे. 1 दिवसाचा काम करायचं आहे. त्याने 35 दिवसात केले. ते 1 दिवसाचं काम निघेल 35 जेव्हा आपण याला भाग देऊ तेव्हा. इथे 8 भागाकारमध्ये आहे. तिकडे जाताना गुणाकारमध्ये जाणार. तर 8 गुणिले 35 होणार. 8 गुणिले 35 280 होते. 7 भागाकार 280. 7 एक 7. 7 चोक 28. म्हणजे 1 भागाकार 40. नीरज एकटा संपूर्ण काम किती दिवसात करेल? तर एकूण काम 1 आहे. तो करतो 1 भागाकार 1/40. तर ते येते 40 दिवस. जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. तर आता बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न काय म्हणतो की 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहाचे सरासरी वय 34 वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे 34 वर्ष दोघांचं ते पण सरासरी वय. नंतर आज रेखा, नेहा, नीरज यांचे सरासरी वय 33 वर्ष आहे. हे आजचं सरासरी वय 33 आहे तिघांचं. तर 10 वर्षानंतर नीरजचे वय किती असेल हा प्रश्न आहे. तर आपण 5 वर्षापूर्वी सरासरी किती म्हटले त्यांनी ते रेखा प्लस नेहा यांचे एकूण वय म्हटले आहे 34. दोघी जणी आहे म्हणून 2 गुणाकार. या दोघांचा गुणाकार केला तर यांचं दोघांचं वयची बेरीज येते 68 वर्ष. 68 वर्ष. आता काढू आपण आजचं वय त्यांचं. तर 5 वर्षांनी दोघांचे एकूण वय किती होणार? ते होणार 68 वर्ष प्लस दोघं जण आहे म्हणून दोघं बेरीजमध्ये आणि 5 वर्षांनी म्हणून गुणाकार 5. या तिघांना जे आपण सॉल्व्ह करू ते येते 78 वर्ष. आज तिघांचे सरासरी वय काढू नंतर तिघांचे एकूण वय 33 इथे दिलेलं आहे. गुणाकार 3 म्हणजे 99 वर्ष तिघांचे. आणि त्यातून नीरजचे जर आजचे वय काढायचे असले तर 99 वजा आपण 78 जर केले दोघांचे वयाचं बेरीज जर आपण 78 हे तिघांच्या वयामधून जर मायनस केलं तर आपल्याला नीरजचे वय मिळेल 21 वर्ष. नंतर आता काढू आपण 10 वर्षांनी नीरजचे वय. तर नीरजचे वय किती आहे 21. 10 वर्षांनी 21 प्लस 10 हे येते 31 वर्ष. जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. चला तर बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न काय म्हणतो की 54 किलोमीटर पर हवर वेगाने जाणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते. तर ट्रेनची लांबी शोधायची आहे. तर यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा होता D=TV. बस यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. ते D म्हणजे डिस्टन्स. तर आपली ट्रेनची लांबी म्हणजे डिस्टन्स शोधायचं आहे म्हणून D तसाच ठेवला. नंतर T म्हणजे टाईम किती दिला आहे 9 सेकंद. तर 9 सेकंद आपण इथं ठेवले. व्ही म्हणजे व्हेलॉसिटी किती म्हटलं आहे तर 54 म्हणजे व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड. ते आपण 54 जसं तसं लिहिलं इथे. 54 काय आहे इथे तर किलोमीटर पर हवर आहे आणि उत्तर आपलं मीटरमध्ये दिलेलं आहे. किलोमीटर पर हवर आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला 5/18 ने त्याला गुणाकार करावा लागेल. सॉल्व्ह करू. 18 एक 18, 18 ते 54. 3 येते इथं. 9 गुणिले 3 गुणिले 5 तेच आपण इथं लिहिलेलं आहे. या तिघांचा जे आपण गुणाकार करू तर 135 येते. जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. तर आता बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न काय म्हणतो की स्थानक ए पासून काही प्रवाशासह एक रेल्वे गाडी सुटते. नंतर बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात व 25 नवीन चढतात. सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असल्यापैकी 40 प्रवासी उतरतात व 40 नवीन चढतात. आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. तर किती प्रवासी बी वर उतरले हे विचारलेलं आहे. तर आपल्याला प्रश्नावरून काय समजते ते इथं लिहिलेलं आहे मी. तर स्थानक ए वरून रेल्वे गाडी सुटली आहे. तर बी वर 50% प्रवासी उतरले आहे. नंतर 25 चढलेले आहे. सी वर गाडीत असलेल्या 40% प्रवासी डबल उतरतात आणि 40 चढतात. नंतर सी वर त्या प्रवाशांची संख्या इक्वल टू स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे हे आपल्याला इथं म्हटलेलं आहे. स्थानक बी वर किती प्रवासी उतरले हे विचारलेलं आहे. ए वर म्हणजे ए स्थानकावर ए स्टेशनवर आपण अज्युम करू की के प्रवासी बसले आहेत.
नंतर बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात, म्हणजे के गुणाकार त्याचे 50%, केचे 50%, तर ते होते k/2. 50% म्हणजे होते 1/2. तर के गुणेला 1/2 म्हणजे k/2. त्याचं इथं लिहिलेलं आहे. प्रवासी उतरले. 25 नवीन चढतात, तर k/2 प्लस 25 नवीन चढले, ते हे झाले बी स्थानकावर. स्थानक सी वर गाडीतल्या प्रवाशांची संख्या k/2 प्लस 25 आहे, जे आपण आत्ताच पाहिलं. त्यापैकी 40% उतरतात, तर k/2 प्लस 25 गुणाकार 40%, कारण तिथे 40% काढायचे आहे. तर 40% काढायचे असल्यास 40% 0.4 लिहिलेलं आहे, कारण की 40/100 ते 2 घरे मागे सरकते. तर 2 घरे 0.0 असं येते, 0.4 जे इथं लिहिलेलं आहे. तर त्याचं समीकरण या प्रकारे होणार, k/2 प्लस 25 ब्रॅकेटमध्ये वजा 0.4 गुणाकार k/2 प्लस 25 बेरीज 40. ज्याला आपण याला सॉल्व करतो, तर 0.6 गुणाकार k/2 प्लस 25 बेरीज 40 याला आपण सॉल्व केलेलं आहे. स्थानक सी वर प्रवाशांची संख्या ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. यांच्या 40% इतकी आहे. तेच इथं लिहिलेलं आहे, इक्वल टू 40% इतकी आहे. 40% आताच काढले होते आपण, 40/100 40% इतकी आहे. याला आपण सॉल्व करू. इथे याला आपण सॉल्व करू, गणित सोडवा. तर हे इंडिकेट केलेलं आहे, हे वजाबाकी नाही आहे, हे वजाबाकी नाही आहे, इंडिकेट आहे, इंडिकेट केलेलं आहे. जसं इथे कसं इंडिकेट केलेलं आहे तसं ते इंडिकेटर आहे. हे याला सॉल्व करताना 0.6 गुणाकार k/2 प्लस 25 बेरजेमध्ये 40 इक्वल टू 0.4 k. 0.6 जेव्हा आत गुणाकारमध्ये जातो, तर 1/k/2 आहे, तर 2 गुणाकार 0.6 होते. जेव्हा 2 आणि 0.6ला डिवाइड करते, तर 0.3 k येते. आणि 0.6 जेव्हा गुणाकार 25 मध्ये जातो, तर त्याला 25 असं उत्तर येते. बेरीज 40 जसं आहे तसं. 15 प्लस 40 55 होते. 55 इक्वल टूच्या तिकडे जाते, आणि 0.4 इथे बेरजेमध्ये तिकडे वजाबाकीमध्ये येते, जे इथे दिसत आहे. हे असं हे वजाबाकी नाही, इंडिकेटर आहे. 0.4 के वजा 0.3 या दोघांचं वजाबाकी केली तर 0.1 के येते. तर 0.1 के इक्वल टू 55. तर हे 55 इथे 0.1 इथं गुणाकारमध्ये आहे, तर तिकडे भागाकारमध्ये जाते 0.1. जेव्हा आपण याला सॉल्व करतो, तर उत्तर येते 555. के इक्वल टू 555. आता आपल्याला बी वर किती उतरले ते काढायचं आहे. तर के म्हणजे 555, जे ए वर प्रवाशांची संख्या आहे 555. तर बी वर उतरले k/2, तर 555/2 जे येते 275, जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. तर इथे त्रिकोणाची संख्या काढायची होती. तर इथे त्रिकोणाची संख्या काढताना 1 2 3 4 5 6 इथे 6 त्रिकोण आहे. तर 6 गुणिले 2 12 येते. तसेच इथं 12, तसेच इथं 12, तसेच इथं 12. 12 चोक 48. 48च्या वर संख्या असेल, कारण की हा एक त्रिकोण येते, हा एक त्रिकोण येते, हा एक त्रिकोण, असे खूप सारे त्रिकोण येते, त्रिकोण येते, हा त्रिकोण येते, हा त्रिकोण येते. तर 48च्या वर येणार. तर 48च्या वर इथे फक्त एकच संख्या आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर येणार. रोहन हा रामूचा मुलगा आहे. रामूचा मुलगा रोहन. नंतर रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकाच्या घरी गेले. एक सचिन काका आहे, याचे काका लागते सचिन. सचिन सचिन काकांच्या घरी, म्हणजे याचे ते काका लागते. तर यांच्या जवळचं नातं कोणचं आहे? याचा जर रामूचा भाऊ जर सचिन केला, तर याचे काका बनणार. नंतर सचिनची पत्नी, सचिनची पत्नी पण आहे, सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. इथं पत्नी आहे, सचिनची पत्नी. रोहनच्या आईची, इथं आई येणार तिची, पत्नी आहे. तर हे दोघ जण रोहनच्या आईची बहिणी आहे, दोघी जणी बहिणी आहे. हेच म्हटलेलं आहे ऑप्शनमध्ये. तर सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांची नाते काय? तर रोहनच्या वडिलांची रामूच्या बायकोची बहीण दाखवलेली आहे, सचिनची बायको. तर तर तसं पाहिलं तर ना ते सासू लागत, ना ते मुलगी लागत, ना ते बहीण लागत. ऑप्शन एक उडते मेहुणी, म्हणून आपलं ऑप्शन तिसरं बरोबर येते.
ए, बी, सी, डी, ई आणि एफ या 6 विद्यार्थी गणित आणि विज्ञानाच्या स्वयंमूल्यांकन चाचणीत सहभाग घेतला आहे. तर गणित आहे आणि विज्ञान आहे. ए चे गणितातील एकूण गुण सी च्या अगदी वर आहे. गणितातील ए चे सी च्या अगदी वर आहे. आणि विज्ञानातील गुण एफ च्या अगदी वर आहे. ए चे बी हा विज्ञानातील सी च्या अगदी वर आहे, परंतु गणितात डी पेक्षा कमी गुण मिळालेला आहे. परंतु गणितात डी पेक्षा कमी गुण मिळालेले आहे बी ला. नंतर एफ ने विज्ञानात डी व ई पेक्षा जास्त गुण मिळवले, परंतु डी प्रमाणे त्यांची गणितात प्रगती नाही. गणितात प्रगती नाही. डी च्या खाली येईल, बी च्या खाली येईल, म्हणजे इथं डी च्या खाली बी आहे, म्हणजे बी च्या खाली येणार, आणि डी एवढी प्रगती नाही मिळवली आहे त्यांनी. तर एफ ने विज्ञानात डी आणि ई पेक्षा डी आणि ई पेक्षा एफ ने प्रगती मिळवली आहे, परंतु बी च्या खाली येईल, खाली येईल असं. गणितात सी व डी च्या मध्ये कोणीही नाही आणि विज्ञानात सी आणि ए च्या मध्ये कोणीही नाही. गणितात सी आणि डी मध्ये कोणी नाही. सी आणि डी चिपकून आहे, इतर सी आणि डी येणार चिपकून, आणि डी च्या खाली बी येणार. विज्ञानात सी आणि ए च्या मध्ये कोणी नाही. सी आणि ए च्या मध्ये कोणी नाही, इतर ए येणार, आणि एफ च्या खाली डी ई येणार. इथे येणार डी आणि ई एफ च्या खाली असं काय. नंतर तर विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवलेला आहे, तर बी येते आपलं उत्तर. तर 100चं 2 उत्तर आहे का आहे, तर आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. हा पेपर होता महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024चा, म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा 2024 गट ब चा पेपर होता. यामध्ये आपण टोटल 20 प्रश्न पाहिले, त्यांचं स्पष्टीकरण पाहिलं. गणित आणि बुद्धिमत्ता क्वेश्चन्स होते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि खाली कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला. तर आपण याची सिरीज सुरू केलेली आहे. तर आता 24 तुम्ही व्हिडिओ पाहत असेल, 2024चा, 2023चा पण येणार आणि 2022चा पण येणार आहे, आणि तसेच त्यांचे मेन्सचे पेपर पण येणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे मॅथ्स ट्रिक मराठी. धन्यवाद.